हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत वांग्याचे भरीत, किंवा तुम्ही याला बैंगनचं भरताही म्हणू शकता। त्यासाठी इथं मी 5-6 वांगी घेतली आहेत। ते स्वच्छ धुवून त्याला थोडंसं काप करून ते खराब आहेत का ते चेक करून घेतले। त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेतले आणि हे 4 हिरवी मिरची टाकून त्याला असं वाफवून घेतलेलं आहे। त्यानंतर या मी छोट्याशा खलबत्त्यामध्ये जिरे आणि मीठ थोडंसं बारीक करून घेते। जिरे मिक्सरला बारीक नाही होत, त्यामुळे हे खलबत्त्यामध्ये जिरे बारीक करून घेते। आणि हे वांग्याचं भरीत आपण थोडंसं मिक्सरला फिरवून घेणार आहेत। तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे जिरे टाकून घेतलेत। त्यानंतर 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर ही स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर। त्यानंतर हे कांद्याची हिरवी पात आहे, ती स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे, ती पण टाकून घेते। त्यानंतर आपण जी वाफवून घेतलेली हिरवी मिरची आहे ते टाकूयात। त्यानंतर हे वाफलेले वांगी। आता हे आपल्याला मिक्सरला असं मोठी मोठी पेस्ट काढून घ्यायची आहे। तर यामध्ये थोडंसं मी मीठ टाकून घेते टेस्टनुसार, आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात। हे बघा, हे असं मस्त एकदम वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे। यामध्ये लसणाची पात आणि काय म्हणतात हिरवी चिंच टाकतात। तर इकडे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, हिंग टाकून हा तडका तयार केलेला आहे। तर या भांड्यामध्ये मी वांग्याचं भरीत काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी मिक्स करून घेते। मी काय म्हणत होते, यामध्ये लसणाची पात आणि हिरवी चिंच टाकतात, मला ते भेटलेली नाही आहे। तर आता यामध्ये आपण तडका टाकलेला आहे आणि तो असं मी चांगला मिक्स करून घेते। ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू